सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे? ॲक्च्युली मातीला माती म्हणण्यासाठी त्याच्यामध्ये 3% मिनिमम जैविक तत्व असावं लागतं आणि जर त्याचं जैविक तत्व निघून गेलं तर ती चक्क वाळू बनते. आणि तुला माहिती आहे फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात मातीमधले जैविक तत्व इतकं कमी झालं आहे की युनायटेड नेशन्सच्या टॉप सायंटिस्टनी हे प्रेडिक्ट केलं आहे की पुढच्या 60 वर्षांनंतर आपल्याला मातीमध्ये काहीच उगवता येणार नाही. आपलं अन्न उत्पादन संपून जाणार आहे. इनफॅक्ट सिव्हिल वॉर्स होणार आहेत हे सुद्धा प्रेडिक्शन केलं आहे. आणि एक डेडली फॅक्ट सांगू, आता सॉइल डेझर्टिफिकेशन इतकं जास्त होत आहे की एका सेकंदात ॲज वी टॉक नाव इन 1 सेकंड 1 एकर सॉइल डेझर्टिफाय होते आहे. अरे बापरे, आपल्याला ह्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. आपण काय करू शकतो? हो, ते खूप सोपं आहे. तुम्ही SaveSoil.org वर जाऊन जसे तू आणि मी बडीज आहोत तसे तुम्ही अर्थ बडी बनू शकतात. अर्थ बडी म्हणजे काय तर तुम्ही आपल्या सर्कल्समध्ये याबद्दल लोकांना सांगा. आता तुम्हाला वाटेल की लोकांना सांगून काय होणार, तर लोकांना सांगून आपण गव्हर्नमेंट्सला याबद्दल पॉलिसी चेंजेस करायला सांगणार. आणि पॉलिसी लेवल चेंजेस झाले की शेतकऱ्यांना ह्याला इन्सेंटिव्स मिळणार सॉईल हेल्थ मेंटेन करायसाठी. आणि हळूहळू आपण आपली मातीमधलं जैविक तत्व वाढवूया. अरे पण हे सगळं करण्यासाठी मला दिवसभर वेळ नाही आहे. अगं असं काय करतेस, एक फेसबुक पोस्ट करायला किंवा व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकायला जस्ट 2-3 लोकांना सांगायला किती वेळ लागतो? फक्त 5 मिनिटं लागतात. बरं, मी नक्कीच करेन आजच. आत्ताच रजिस्टर करा. आणि तुला माहिती आहे एक आमचा एक सॉईल डान्स पण आहे, तो आता आपण करणार आहोत. रेडी? ठीक आहे. आपल्याकडे रेन वॉटर फ्रीमध्ये अवेलेबल आहे, पण आपल्याला अवेअरनेस नाही की त्याने पावसाचं पाणी साठवून तेच आपल्याला वापर करतो. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की पावसाचं पाणी फ्री असून पण आपण ते साठवत नाही होत, वाचवत नाही होत आणि ते पाणी निघून जातं आणि समुद्राला कॉन्क्रीटायझेशन वाढल्या कारणाने पाणी रिचार्ज होतं. सो आपण एक 6 स्टेप्समध्ये आम्ही एक रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा प्रमाणे डिझाईन करून देतो जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट 12 महिने घेतो. 6 स्टेप्समध्ये आम्ही काय करतो असं की छतावरचं तुमचं जे पाणी आहे, पहिली स्टेप आहे कलेक्शन, सेकंड म्हणजे आहे चॅनलायझेशन, ते पाणी कलेक्ट करून चॅनलाइज करायचं. थर्ड आहे फिल्ट्रेशन. हा जो एक प्रायमरी फिल्टर आहे तो इथे डिस्प्ले केलेला आहे, ह्याचं काम आहे प्रायमरी फिल्टर. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये काय होतं तुमचं रूफटॉपचं जे काही पाणी आहे हे ह्याच्यामध्ये येतं आणि अप टू 250 मायक्रॉन्स जे काही पार्टिकल्स आहेत ते पूर्ण फिल्टर होतं. त्याच्यानंतर ह्याच्यातून पास झालं पाणी की तुम्ही काय करू शकता, ह्याला स्टोरेज टँकमध्ये एक स्टोअर करू शकता आणि हे पाणी फ्लशिंग, क्लिनिंग किंवा गार्डनिंग ह्या सगळ्या अदर देन जे ड्रिंकिंग जे आहेत त्यांचं पर्पसेस तिकडे सगळीकडे तुम्ही हे पाणी वापरू शकता. आणि ॲडिशनल परत जे तुमच्याकडे उरलेलं पाणी असेल हे आपण जर ग्राउंडमध्ये रिचार्ज केलं थ्रू दी बोरवेल और तुमच्याकडे वेल वगैरे काही स्ट्रक्चर असेल तिकडे जर आपण हे रिचार्ज केलं तर आपला जो उन्हाळ्यात जी आपण प्रॉब्लेम येतो की उन्हाळ्यात पाणी नसतं बोरवेलला किंवा आपल्याकडे पाण्याचा तुटवता येतो, तर अशा वेळेला आपल्याला हे पाणी वापरता येऊ शकतं. आणि शिवाय रिचार्ज केल्याने जी ग्राउंड वॉटरची लेवल जी आहे ती वाढल्याने नेचरला पण बेनिफिट भेटू शकतो. फिल्टरेशनसाठी आम्ही रिचार्ज पेट प्रोव्हाइड करतो ज्याला मॉड्युलर रिचार्ज पेट असतो. त्याची गाया जी आहे ती 6 फुटाची आणि डेप्थ पण 3 आहे. याच्यामध्ये 3 लेयर्समध्ये आम्ही फिल्टर मीडिया प्रोव्हाइड करतो. सांगायला रिचार्ज कसं करायचं. हां, तर रिचार्ज ह्याचं वर्किंग मॉडेल आहे. संदीप अध्यापक म्हणून आहे, आपण शनिवारी हो त्याला आपल्याकडे बोलवलं, आपण सेमिनार घेतला, नंतर इथं शनिवारी कार्यक्रम होता. पवार साहेबांचं हार्दिक स्वागत. लेखाव मुख्य अधिकारी उभारे सर यांचं देखील इथे हार्दिक स्वागत करतोय. माननीय लेखापरीक्षक
पाटील साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. माननीय सचिव जाधव सर यांचं देखील इथे स्वागत. माननीय भगवत साहेब कार्यकारी अभियंता यांचं देखील इथे स्वागत करण्यात येते. माननीय राठोड सर यांचं देखील इथे स्वागत. माननीय मोरे सर यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण इथे निसर्गोत्सव 2022 ही संकल्पना आणि डॉक्टर आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेवर आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी जाधव सरांना संकल्पनांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करावं. निसर्गोत्सव 2022 या कार्यक्रमाचा आजच्या नाश्ता समारंभासाठी होते. आमचे माननीय अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार साहेब, माननीय मुख्य रेखा विविध अधिकारी उबाळे साहेब, माननीय मुख्य रेखा परिषद पाटील साहेब, पर्यावरण विभागाचे कार्यकारी श्री राठोड, उद्योग विभागाचे कार्यकारी श्री भागवत, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी श्री मोहन मोरे आणि माझे सहकारी, तसेच उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमी शहरातील नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी. मुळात ही संकल्पना एक वेगळी संकल्पना करून महानगरपालिकेने याचा विचार केला. मी श्री भागवत आणि श्री राठोड आम्ही तिघे या एक संकल्पना घेऊन महानगर शहर अभियंता मॅडमकडे गेलो आणि अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम करायचा असं मनामध्ये ठरवलं आणि या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली. कार्यक्रमाला सूचक नाव जे आहे ते आमच्या सर्वांनी दिलं, निसर्गोत्सव. निसर्गाचा उत्सव आपण 2 दिवस इथे करायचा होता, तर आता पावसाळा तोंडावर आहे आणि त्या पावसाळ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचं एक पार्श्वभूमी तयार करण्याचा आमचं एक संकल्पना होती. भागवतांनी त्याच्यामध्ये सायकल्स चांगल्या पर्यावरणाचं इंधन वाचवा, वायू प्रदूषण, साऊंड पोल्युशन कमी करण्यासाठी सायकलची संकल्पना आणली आणि ती फार मोठ्या प्रमाणात लीक झाली. शहरामध्ये सायकल चालवण्याचं एक वातावरण निर्मिती होऊ शकतं. आणि 2 दिवस हे जे प्रदर्शन जे भरवलेलं आहे पानाफुलांचं प्रदर्शन जे आहे त्याच्यामध्ये सर मुळातच हेतू होता की कल्याण डोंबिवलीमध्ये जे पर्यावरण प्रेमी त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा होता. हे कल्याण डोंबिवलीकर आहेत, हे पर्यावरणावर, झाडांवर, पानाफुलांवर प्रेम करतात, तर ह्याला कुठेही असं खास प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. ठाणा मुंबईमध्ये जर प्रदर्शन असतील तर आपली रोपं झाडं घेऊन ते जाऊ शकत नव्हतं. आम्ही पर्यावरण कक्षता मंडळ आणि इतर जी सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी संस्था आहेत यांच्या माध्यमातून आम्ही ह्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या घरांमध्ये, बाल्कनीमध्ये, कुंड्यांमध्ये, किचनमध्ये घरात तुम्ही पुढे यायचे वरती मागे नाही त्यावेळेला मॅडम तुम्ही त्या पर्यावरण कक्षता मंडळाच्या एक सदस्य यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस आहे, कोणाच्या घरामध्ये कढीपत्ता आहे, कोणाच्या घरामध्ये गवती चहा आहे, असे वेगवेगळ्या झाडांचे शोध पर्यावरण कक्षता मंडळाने घेतला होता. तिथपासून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि असं लक्षात आलं की ह्या शहरामध्ये देशभरात ज्या ज्या राज्यातली झाडं कोणाकोणाच्या घरांमध्ये त्यांची झाडं आपण इथं उपलब्ध केली, त्याची माहिती इथे दिली. आणि या 2 दिवस जर आपण पाहिलं की या निसर्गोत्सवाला उघडता प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी इथे सहभाग नोंदवलेला आहे, त्यांनी इथे रोपं घेऊन गेलेले आहेत, त्यांनी अभ्यास इथे केलेला आहे, वेगवेगळे मार्गदर्शक कार्यक्रम झाला, त्याचं मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा हे एक चांगला द्यायचा आम्ही विचार केला पर्यावरणाच्या हिशोबाने. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की काल नेमकं पर्यावरणाच्या विषयकच पुरस्कार महानगरपालिकेला मिळाला. आणि आपण गेल्या 2 वर्षामध्ये मागील 2-3 वर्षामध्ये जी पर्यावरणासाठी जी आपण चालना दिलेली आहे आणि मागील 10-15 वर्षांमध्ये वृक्षवल्ली वाढवण्यासाठी जो सर्व महानगरपालिकेत त्याच्यासोबत संस्था, नागरिकांनी जो प्रयत्न केला त्याची शासनाने सुद्धा दखल घेतली आणि महानगरपालिकेने एक मोठी झेप घेऊन आपण 2ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचलेलो आहोत. आपले जे प्रोजेक्ट आहेत आधी स्क्रीनवर तर दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. 2 दिवस कंटिन्युअस स्क्रीन्सवर कल्याण डोंबिवली महानगरपालिके पर्यावरणचे प्रोजेक्ट व त्याच्यामध्ये आपण केलेली वनीकरणाची भूमिका अनेक पट्टे आहेत, आपण रंगवलेल्या भिंती आहेत, आपण तयार केलेले रस्ता विभाजक आहेत, ज्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.
आणि आता गरज होती की या लोकांनी आपल्यामध्ये सहभागी होण्याचं. आणि एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये जेव्हा नागरिक स्वतःच्या घरात आले, तुम्हाला दिसणारं जरी संख्या काही हजारात कुंड्यांमध्ये असते तरी एवढ्या हजारो लोकांनी या कुंड्या घरामध्ये ठेवले आहेत. ते आपल्याबरोबर पोहोचले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये नर्सरीज आहे, हे पांढरे नर्सरी जॉईन झालेले आहे, स्वामी समर्थ नर्सरी जॉईन झालेली आहे, वेदांत नर्सरी जॉईन झालेली आहे. त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायला सुद्धा एक बरं मोठी नर्सरी असतील त्यांना स्वतःची एक व्हॅल्यू क्रिएट झाली आहे. पण छोट्या छोट्या नर्सरी सुद्धा आपल्या छोट्या छोट्या बिल्डिंगपर्यंत घरांपर्यंत पोहोचतात. रस्त्यावर ठेवलेली रोपवाटिका सुद्धा रस्त्यावरती झाडं घरापर्यंत पोहोचतात. आणि यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळावा हा एक माननीय आयुक्त महोदयाचा उद्देश होता. आणि मला वाटते सर आपण जेव्हा इथे फिरला आता काही सुद्धा तेव्हा हा प्लॅटफॉर्म आपण देऊ शकतो. एक वर्ष पहिल्या टप्प्यात तरी आपण पोहोचलो आहोत. आज हा जेव्हा प्रयत्न मी महानगरपालिकेच्या मुख्य विभागाचा त्यांचा अधिकारी असल्यानंतर की हा आता प्लॅटफॉर्म आम्हाला कमी वाटायला लागलेला. पुढच्या पावसाळ्याच्या दिवाळीमध्ये आपण एखादं मैदान घेऊ आणि मैदानामध्ये या स्वरूपाच्या मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून कोणीही नागरिकांनी आम्हाला आपलं झाड इथे ठेवा आणि ते सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवत एकूण पर्यावरणाला खऱ्या अर्थाने आपण चालना देतो. महानगरपालिकेच्या वतीने तर आपण सर्वांनी खरं या प्रकल्पाला पहिल्या दिवसापासून सर्वांनी प्रकल्प केलेला. म्हणजे जेव्हा अशा स्वरूपाचा दिवसांपासून आयोजित करून म्हटल्यानंतर मान्य आयुक्त महोदय अतिरिक्त आयुक्त सर्वांनी त्याला एवढा प्रश्न केला की एक वेगळा उत्सव आपण सर्व उत्सव आपण करून दिवाळी केले, गणपती केले, निसर्गाचा उत्सव सुद्धा आपण पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आणि मनापासून धन्यवाद मागतो. आणि मला प्रस्तावित करण्याची संधी दिल्याबद्दल आणि याच्यात थोडंसं अजून करायला देऊ इच्छितो की शहर अभियंता सपनामणी मॅडमनी ह्या तिन्ही कार्यक्रम एकाच दिवशी करावेत असं एक आम्हाला सूचित केलं गेलं 5 तारखेला. म्हणजे जसं सायकलिंग दिवस होता 3 तारखेचा होता पण तोही 5 तारखेला करा. आणि नांदूर साहेबांना सुद्धा ते सांगितलं की तुमची सुद्धा 17 वेळेस आहे त्या सगळ्या एकाच दिवशी घ्याव्या. मी थोडंसं आता स्पर्धेकडे वळतोय. आपल्या नांदूर साहेबांच्या वतीने आपण एक त्यांच्या विभागाच्या वतीने आपण एक स्पर्धा घेतली गेली, माझी बाग माझा परिसर. या स्पर्धेचा कालावधी होता 23 मे पासून ते 29 मे पर्यंत. आणि ही स्पर्धा आपण फोटोग्राफीच्या माध्यमातून घेतलेली आहे की प्रत्येकाने आपापले ह्या शहरी भागात राहत असल्यामुळे आपली गार्डन जे आहे आम्ही आपल्या सारगणीमध्ये केलेली आहे. ते कोणीचे फ्लॉवर बेड जे येतात 6x4च्या मापाचे त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यांच्या स्पर्धेचं आयोजन आपण केलं होतं आणि खरोखर त्या स्पर्धेला आपल्याला प्रतिसाद आपल्या इतर कमी वेळेमध्ये चांगल्या प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 52 एंट्रीज आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या 53 एंट्रीजमध्ये ज्यांनी सहभाग घेतला मला वाटतं आपण त्यांचं इथे सहभाग घेतला म्हणून त्यांचं इथे नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्यातले जे कोणी इथे आले असतील त्यांचा आपण ते सहभाग घेतल्याचं प्रमाणपत्र देऊन त्यांच्या ठिकाणी आपण गौरव करू जेणेकरून पुढल्या वर्षी अजून जास्त एंट्रीज आपल्याला मिळू शकतील हीच अपेक्षा करू. मी राठोड साहेबांना विनंती करतो की माझी बाग माझा परिसर यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या नावाची यादी आपणच सर घोषित करावी. सन्मानपत्र आपण खालील लोकांना देण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 44 लोकांचा समावेश आहे. आनंद जी वडलमाने, आनंद वडलमाने, मंजुषा गायकवाड, मनीषा अरुण फराटे, सुनेत्रा दिघे. यामध्ये त्यांनी बंगल्याचे आवार आणि टेरेसियामध्ये बागेचं बाग तयार केली आहे. एक आणखी एक सांगावं वाटतं हरियाणा या संस्थेने सर आपल्याला 100 किलो खत दिलेलं आहे. 1 किलोच्या पेक्षा त्याच्याकडे एका जोरदार काय झालं पाहिजे. आपण प्रमाणपत्र आणि आपल्याकडे खताची काय आपण सगळ्यांना देतोय. तुमचे स्पर्धक स्मिता विजय सेवाग्राय.
प्राची नेरकर, कृतिका कुलकर्णी, सीता देवरा कृपया मुद्रिकावर यावं. प्राची नेरकर, श्रुतिका कुलकर्णी, विजया भुसारी, क्रांती मोरे, भुवनेश पांडे, मुक्ता राठोड, बापट, रविकिरण बापट, वर्षा महाजन, रविकिरण बापट आने की कृपया मुद्रिकावर यावं. उभाई सर्वांनी विनंती करते आपण वर्षा महाजन, शैलजा वैद्य, अंकुश रासने, विवेक कदम, पाटील साहेबांना विनंती करते की त्यांना पत्र आणि पीयूष अक्केवार, सुकुल जाधव, आदित्य दिघे, प्राजक्ता वैष्णव पायल, मृणाल गोटेकर, सृष्टी विचारे, सीमा दार्शेकर, लता पालवे, अंजली कुलकर्णी, मधुरा झोप, धनश्री मोरे, अपूर्वा नागवेकर, योगेश कोटेकर, अमोल आंग्रे, रजनी सैनी, मनोज वैद्य, साईराज माटवणकर, विवेक अली, अश्विनी लोंढे, आनंद गायकवाड. एक मिनिट कंटिन्यू राहू द्या. आनंद गायकवाड उपस्थित करायचे आमचे पत्रकार आहेत आणि बऱ्यापैकी आपले सगळं कव्हरेज करतात. राठोड सरांना विनंती करते की त्यांनी त्याला प्रशस्तीपत्र आणि आताची पिशवी द्यावी. मोरे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करावं. जगन्नाथ सपकाळे, महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली ज्येष्ठ, सार्थक पावसकर, विनंती करते की त्यांनी जॉली शर्मा, सरिता कदम, अग्निपायुक्त महोदयांना मी विनंती करते त्यांनी प्रशस्तीपत्र कृपया स्पर्धकांना प्रदान करावं. वर्षा शिखरे, राजेंद्र गड, वर्षा शिखरे कृपया व्यासपीठावर. माननीय सचिव सरांना मी विनंती करते त्यांनी त्यांना प्रशस्तीपत्र आणि खताची पिशवी द्यावी.
उबाळे सरांना विनंती करते त्यांनी लता पालवेच्या प्रतिनिधींना प्रशस्ती पत्र प्रदान करावं. माझी मैत्रीण लता पालवे ह्या कल्याण महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यांना आज यायला मिळालेलं नाही. त्यांच्या वतीने मी आज वंदना भरतवाणी कल्याण स्वीकारते आहे. शेवटचं नाव असते अशोक कुमार सैनी, कमिटी मेंबर. रिझल्ट ऐकायची इच्छा आहे ना सगळ्यांना? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या माझी बाग आणि माझा परिसर याच्याबद्दल फर्स्ट सेकंड पारितोषिकासाठी मी अतिरिक्त आयुक्तांना सांगतो ते बरेच लिफाफे ज्युरीनी दिलेले आहेत सर. त्याची नावं काय आहेत की आपणच आता ओपन करून सांगायची आहेत. साऊंड इथे फिरवलाय का? थोडासा साऊंड कर. माझी बाग माझा परिसर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते आहेत सौ शुभदा पटवर्धन, श्रेणी आहे सोसायटी टेरेस. माझी बाग माझा परिसर या बालकनी श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचे पुरस्कार आहे श्री संजय विभागर आपटे. त्यांची जबाबदारी अधिक असते आणि ती जबाबदारी पेलण्याचं जे काम केलेलं आहे ते ज्युरीनी म्हणजे परीक्षकांनी. तर ह्या माझी बाग माझा परिसर या स्पर्धेसाठी माझ्या गल्लेडोंबिवली महानगरपालिकेसाठी ज्यांनी परीक्षकाचं काम केलंय त्या परीक्षकांचा सुद्धा इथे सर गौरव होणं फार गरजेचं आहे. आणि ते परीक्षक आहेत पहिले डॉक्टर वंदना गोगटे यांना विनंती करतो की त्यांनी इथे या व्यासपीठावर यायचे आणि आपला सन्मान पत्र स्वीकारायचे. वंदना गोगटे. आणि माझी बाग माझा परिसर सर्वांना उत्सुकता लागली असेल की प्रथम पारितोषिक कोणाला मिळतंय. प्रथम पारितोषिक त्याला जाहीर करतोय. प्रथम पारितोषिक जाते सौ श्रद्धा भालचंद्र कुलकर्णी. एकदा जोरदार सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि कंपोस्ट खत असल्या पारितोषिकाचा माझी बाग माझा परिसर प्रथम पारितोषिक पटकवलेलं आहे. खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे. अत्यंत कमी वेळात सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला या कार्यक्रमाला मिळालेला आहे. ज्यांना विनंती करतो त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याच्यामध्ये एक समन्वयकाची फार आवश्यकता असते ती म्हणजे स्पर्धक, परीक्षक आणि आमचे अधिकारी वर्ग. तर त्या समन्वयकाचं काम केलेलं आहे ते विशेष अर्जुन गुंजारा यांचा देखील ते गौरव केला जातोय तर त्यांनी स्वीकारायचं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण जो साजरा केला निसर्गोत्सव 2022 याच्यामध्ये मगाशीच माननीय सचिवांनी आपल्याला समोर घोषित केलं ते म्हणजे
पर्यावरण दक्षता मंडळाचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे की ज्यांनी प्रत्येक घराघरातनं ही आपल्याला दिसत आहे ही झाडं घेऊन आली, ही रोपं घेऊन आली. तर आपण सगळ्यांचे सत्कार करता येण्याचा शक्तीने वेळ खूप होतोय, त्यामुळे आपण ते प्रतिकात्मक आपण एक 5 जणांचे सर त्यांचा आणते, आपण 5 जणांचे सत्कार करूया. तर मी नावं घेतो, त्यांनी स्टेजवर यायचंय आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. डॉक्टर अंजली रत्नाकर, डॉक्टर अंजली रत्नाकर, श्री श्रीकांत कारणे सर, या खरंच कौतुक आहे सर. आणि आपल्या रसाचा विनंती करतो की सर त्यांनी आपल्याला त्यांचा सत्कार करायचा आहे. आपण दर्शनकडे पाहिलं असेल तर जामचं झाड कोरे सरांना विनंती करतो की सर आपण त्यांचं श्री जयंत मार्गी सर. सो याच्यामध्ये खत पुरवण्याचे युनिट जे आहे ते कीर्ती भापकर आणि अमिता मयेकर या पटकन याचा सरांच्या मध्ये उठून करावं. याचा जोरदार काय होते बाहेर नृत्याचा कार्यक्रम बघितला असेल. विवेक कदमने शेवटी ही स्वामी समर्थ नर्सरी, स्वामी समर्थ नर्सरीमध्ये उभी करतो आणि त्यांनी दोघे दाम्पत्य संगीता शिंदे आणि कृष्णा शिंदे दाम्पत्यच आहे. त्यामुळे आपण प्रात्यक्षिक लावलेलं आहे ते संदीप उभाटे सर सर जातीने उभे आहेत, स्वतः जातीने सगळ्या गोष्टी पाहत आहेत. प्रत्येकाला बोलले संदीप उभाटे सरांना मी बोलतो अध्यापक त्यांचं देखील इथे कौतुकाची बाब आहे. आपल्या लोगोवर ठाकून सुरुवात बिफोर टाइम आदल्या दिवशी पूर्ण दुसऱ्या त्यांचा देखील गौरव होणं फार गरजेचं आहे. यांचं सुद्धा असं निसर्गामध्ये खूप खूप काम आहे त्यांचं. नमस्कार, मी जयलक्ष्मी टेकना, हरियाली डोंबिवली विभागाची मी सचिव आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि आम्ही अभिनंदनही करतो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आणि आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत की त्यांनी आम्हाला या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून दिलेला आहे. या निमित्ताने जी सगळ्यांनी आपण जे आपल्या इथला कोला कचरा गिरवतो आहे आणि त्याच्यातलं जी सेंद्रिय खत निर्मिती होते आहे आणि ती आपण परत आपल्या झाडांकरता वापरतो आहे. म्हणजे जसं आहे की कचऱ्यापासून संपत्ती निर्माण होते, त्याला इंग्लिशमध्ये आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, संपत्ती निर्माण होते. आणि आम्ही हे असं इच्छित होतो की कचऱ्यापासून सुद्धा संपत्ती निर्माण होते. आपला ओला कचरा आहे तो आपण आपल्या घरी सुद्धा गिरवू शकता आणि सामूहिकरित्या पण गिरवू शकता. आपली हरियाली ही संस्था जी आहे गेली 25 वर्ष आम्ही काम करते आहे आणि आम्ही आपल्याला सांगतो आहे की आपल्याला काही या संदर्भामध्ये मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही निश्चित आपल्याकडे विचारित होणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. खरोखरच कौतुकाची बाब आहे की मॅडम जयलक्ष्मी मॅडम जे आलेले आहेत या महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा विभागाच्या सहसचिव राहिलेल्या आहेत. खाली बसलेल्या सहसचिव मॅडम इथे बसलेले आहेत आणि आज त्या पर्यावरणासाठी निवृत्तीनंतर एवढं काम करतात. थोडंसं बाजूला आठवण नव्हतं की एवढे सगळे सत्कार झाले सर या कार्यक्रमामध्ये, पण अशी काही 2-3 प्रमाणपत्र आहेत की निश्चित आपण इथे द्यायला पाहिजे. त्याचा उल्लेख इथं होणं फार गरजेचं आहे की त्याच्यामुळे हा कार्यक्रम इथे यशस्वी होण्यामध्ये सर्वाधिक हात असेल की त्याच्या नियोजनामध्ये ज्यांनी सहभाग झालेले आहेत त्या आपल्या सर्वांच्या वतीने मी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाने शाहीवाले ज्या नियमित महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असतात त्यांचा इथे सत्कार करावा असं मला वाटतं. दिवसामध्ये अहोरात्र अशा आमच्याही एका कर्मचाऱ्याचा इथे सत्कार होणं आवश्यक वाटतंय. तो म्हणजे दत्तात्रय गदवा, त्याने हा कार्यक्रम सुनियोजित केलेला आहे. जोरदार टाळ्यांचा गदवासाठी त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण
गेल्या 2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले वर्तमानपत्रामध्ये कंटिन्यू चालू आहे. प्रत्येक वर्तमानपत्राने याची दखल घेतलेली. या वर्तमानपत्रांचे सुद्धा प्रतिनिधी म्हणून आपण म्हणू कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो माहिती जनसंपर्क विभाग सांभाळतायत, ज्या एक महिला अधिकारी आहेत आणि सतत ह्या महानगरपालिकेची प्रतिमा शहरामध्ये वाढवण्यासाठी कार्य करत आहेत. आणि आजचा जो कार्यक्रम आहे गेल्या 2-3 दिवसापासून वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी मोठ्या स्वरूपात प्रसिद्धी दिलेली आहे. त्यांचा इथे सत्कार मी माझे अतिरिक्त आयुक्त महोदय करतो. माधवी पोपळे हा एक जनसंपर्क. कायापालट अभियानामध्ये ज्या भिंती रंगवलेल्या आहेत 12वे रोडच्या तिथे 3D भिंती आहेत. जर आपल्या भिंती जर कोणी पाहिल्या असतील तर प्राणी जिवंत स्वरूपात आपल्या समोर दिसत आहेत आणि त्याची दखल महाराष्ट्र टाइम्स सारख्या वर्तमानपत्राने घेतली. त्याच्या पहिल्या पानावर त्याचा फोटो छापला. त्यांचा इथं उचित सन्मान होणं गरजेचं आहे. स्वतःच्या हाताने हे चित्र काढणं आमचे फार जुने मित्र आहेत ते आणि शिक्षकी पेशा आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्यांचा इथे गौरव होणं आवश्यक आहे. पुरस्कार मिळाले सोहळा आहे थोडक्यात आपण आठवतोय की पुढची सुद्धा पर्यावरण दक्षता मंडळ दर महिन्याला आपलं पर्यावरण नावाचं आमचं एक मासिक आहे ते काढतं. त्याचं प्रकाशन आमच्याकडनं होतं आणि ह्या महिन्याचा 3 महिन्याचा अंक हा आजच्या कार्यक्रमामध्ये पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमामध्ये मला अशी इच्छा होती आणि आज आपल्याकडे सगळे मान्यवर आहेत त्याच्यामुळे त्यांच्या हस्ते आपण करूया. आज पर्यावरण दक्षता मंडळाचे डॉक्टर काळे आपल्याबरोबर उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण मी विनंती करते डायरेक्टरच्या सगळ्यांना त्यांनी प्रकाशन करावं. आपलं पर्यावरण हे मॅगझिन आहे, हे दर महिन्याला निघतं आमचं. त्याच्यामध्ये पर्यावरण विषयक अनेक माहितीपर लेख, खूप सुंदर सुंदर चित्र, बायोडायव्हर्सिटी वरती जे काही काम करतात त्या लोकांचे लेख आणि छायाचित्र, रंगीत छायाचित्र असे सगळं खूप सुंदर माहिती असते. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मुख्य लेखा आणि विद्य अधिकारी उभय साहेबांना विनंती करतो की सर आपलं मनोगत या कार्यक्रमामध्ये आपण व्यक्त करावं. आणि पवारसाहेब अखिल साहेब, संजय जाधव साहेब, पाटील साहेब, मोरे साहेब, नागोराचे जाधव साहेब, राष्ट्रपती मान्यवर आणि समोर निसर्गप्रेमी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पहिल्यांदा निसर्ग उत्सव यावर्षी आयोजित केलेला आहे. अल्प कालावधीमध्ये सुद्धा अतिशय चांगली तयारी झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडलेला आहे. म्हणजे कल्याण डोंबिवलीकरांनी सर्वच कर्मचारी अधिकारी निसर्ग जोपासण्यासाठी, निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी, पर्यावरणपूरक गोष्टी करण्यासाठी सर्व अतिशय काम करत आहे. वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. जे जनतेने समाज अतिशय चांगल्या प्रकारे सहभागी चांगला क्रमांक मिळवायचा प्रयत्न केलेला आहे. जे स्पर्धा ज्याच्यामध्ये क्रमांक मिळालेला आहे त्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. ज्यांनी सहभाग घेतला ज्यांचा क्रमांक आला नाही त्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि सर्व हा जो निसर्ग उत्सव सक्सेसफुली पार पाडण्यासाठी ज्यांनी त्यांनी मदत केली आहे त्यांचा आभार. पुढच्या वर्षी आपल्याला दिसून येतील लोकांनी कसा सहभाग घेतलेला आहे आणि निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी तशी चढाओढ लागलेली आहे नागरिकांमध्ये हे दिसून येईल. आणि पुढच्या वर्षीचा उत्सव खरोखरच अतिशय चांगल्या प्रमाणे साजरा करूया. त्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 4 शब्द संपवतो. जास्तीत जास्त मोठं करण्याचा प्रयत्न करतील. यानंतर मी माननीय अतिरिक्त आयुक्त पवार साहेबांना विनंती करतो की सर आपलं मनोगत इथं उपस्थित असलेले निसर्गावर प्रयत्न करणारे निसर्गप्रेमी आणि इथं उपस्थित असलेले आमच्या महापालिकेचे माझे सर्व सहकारी
खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. हा जागतिक पर्यावरण दिन कधीपासून साजरा करतोय, कोणत्या वर्षापासून साजरा करतोय, ते साजरा करण्यामागची कारण काय याचा विचार हे निसर्गप्रेमी करतात. पण आता इतके डे आलेले आहेत, इंटरनॅशनल डे, आंतरराष्ट्रीय दिवस. आधी तो इंटरनॅशनल टी डे पण मी परवा ऐकला होता. म्हणजे असं प्रत्येक जे आपण गोष्टी वापरतो त्या प्रत्येक ह्याच्यावर ते डे आलेले आहेत. त्यामुळे डे इतके डे झाले की 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व आम्हाला इतर जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना वाटत असेल की असेच काहीतरी डे आहेत ते दरवर्षी काम नसणारे लोक साजरे करत असतात. तिथे एवढं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही. पण आता आपण जर पाहिलं तर पर्यावरण आणि निसर्ग याकडे खरंच लक्ष द्यायची गरज आहे. कारण परवाच एका आंतरराष्ट्रीय आणि आपल्या भारतातल्या पण हवामान तज्ज्ञांनी एक भाकीत केलं होतं की 2050 साली मुंबई अर्धी मुंबई पाण्याखाली जाणार आहे. जर मुंबई अर्धी पाण्याखाली गेली तर आपण कल्याण काय पाण्याखाली जाणार नाही या भागात कुठे राहू नये. अशा पद्धतीचं ते संकट आपल्यापर्यंत ते संकट येणार आहे. त्यामुळे हे निसर्ग आणि पर्यावरण किंवा पर्यावरण काय आहे हे पण आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. पर्यावरण जे आपण प्राचीन काळापासून जे ऐकतो आपली पंचमहाभूत ही पंचमहाभूत म्हणजे आपल्या सभोवतालचं जो निसर्गाचं पर्यावरण आहे, जंगल जमीन, त्याचा पण आपण वापर केला पाहिजे आणि त्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने उपाय केला पाहिजे. आपण आता पूर्वी पाहिलं होतं की पूर्वी की आत्ताचे जे आपले जवळ येणारे जे आजार आहेत, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, डायबिटीज आहे, हे सगळे आजार पूर्वीच्या लोकांना नव्हते. आपल्या पूर्वीच्या पिढीला हे आजार हे 1950-70 पर्यंत नव्हते. त्यानंतर हे आजार यायला लागले. हे आजार याच्यामागचं कारण पण आपण जर लक्षात घेतलं तर हा पर्यावरणाचा नाश होतो, पर्यावरणाचा नाश होतो हे त्याचं घटक आहे. पूर्वी आपण आता आम्ही गावातून आलो, गावामध्ये किंवा आता पण इथं पाहिलं तर घरामध्ये जर एखादी आपण भाजी करायला घेतली तर भाजीच्या वासावरून आपल्याला कळायचं की पालकाची भाजी या घरात, इथं मेथीची भाजी आहे किंवा इथं दुसरं काय होते. किंवा भात जर आपण केला तर त्या भाताच्या शिजवलेल्या वासावरून कळायचं त्या घरात कोणता वास भात चालू आहे, बासमती चालू आहे, कोणता चालू आहे. हे व्हेज पद्धत आहे. मानवी पद्धत पण असे वास करायला त्यांनी पण होती, दरवाजा लोक करायचे. पण आता जर बघितलं आपण काही वास वगैरे तर आता वास येतच बंद झाला. म्हणजे पाण्याच्या दादासाहेब पद्धत कचऱ्याची वास येतात. म्हणजे पूर्वीचं जे होतं ते सगळे काय आपल्याला घ्यावे लागणारे जे वास होते, आनंद व्हायचा ते वास होते, ते वास आपल्याला पूर्वी यायचे. पण आत्ताचे वास हे आपल्याला नाक दाबून आपल्याला तिथून जायला लागतं, असे वास आता येत आहे. त्याच्या पाठीमागचं कारण हे पर्यावरण आणि निसर्ग याचा नाश झाला. आपल्याला पूर्वी बघतो कॅन्सर पण हा रोग आहे. आपल्याला कॅन्सर काय वाटायचं पहिलं की कॅन्सर हा तंबाखू खाणाऱ्याला होतो, मावा गुटखा खाणाऱ्याला होतो, सिगारेट ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. आता बघितलं तर कॅन्सर हा सगळ्यांना कळायला लागतो. कारण त्याची कारणाचा शोधून काढायला लागले. आमच्या भागात जे शेतकरी आहेत भाजीपाला पिकवत आहेत, त्या भाजीपाल्यावर इतके ते फवारणी करतात औषधाची की त्यांना स्किनचे कॅन्सर असं झालेले आणि तेच औषधं आपल्या भाजीपाल्यात येतात. त्यामुळे आता भाजीपाला पण आता विषारी व्हायला लागला म्हणून आपण आता सेंद्रिय शेतीकडे वळायला लागलो. म्हणजे हे एक प्रकारे पर्यावरणाचं रक्षण करण्यासारखं आहे. तेव्हा आता पूर्वी आपण म्हणायचं हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग हे शब्द आपल्याला आता चालू पडले असते. पण हे असं सहजतेकडे गेलं बरोबर वाटत नाही. आपल्याला हवामान बदल, क्लायमेट चेंज, कालच आम्ही वसुंधरा पुरस्कार घ्यायला गेलो होतो त्यावेळेला तिथं पण ती चर्चा झाली की आता क्लायमेट चेंज नाही आहे. आता इंटरनॅशनल जे आपले सायंटिस्ट आहेत त्याच्यावर क्लायमेट क्रायसिस म्हणजे संकट आणि चेंज म्हणजे बदल. तर हे संकट आपल्याला आलेलं आहे. या संकटाला जर आपण सर्वांनी जर सामोरं केलं तरच हे संकट आपण हे करू शकतो. नाही 5 जून किंवा शासकीय कार्यक्रम आहेत शेतकऱ्या मॅडम मला आठवते त्यांच्या कार्यक्रमावर स्वच्छता अभियान चालू केलं त्याच्यावर शेतकऱ्या मॅडमचा तिथं मला सहभाग होता. रिटायर झाल्यापासून पण त्या ऐकत आहेत, कधी पण त्यांच्या आणि अनेक संस्था तयार केली तर त्याच्या माध्यमातून ते काम करत आहेत. असं सर्वांनी हे लोकचळवळ जर झाली पर्यावरणाची तरच आपण या पर्यावरणाचा किंवा निसर्गाचा आपण रक्षण करू शकतो. आज आम्हाला इथं आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आमच्या आयोजकांनी इथं उभं केलेलं आहे आणि याचे निसर्गप्रेमी आहेत त्यांचा सन्मान केला आहे, त्यांना पुरस्कार दिलेला आहे.
आता आमचे अधिकारी विचार करू की आता किती वेळ थांबणार आहे. आता पाय दुखायला लागले चालता येतं तर आता उभारण्यासारखे एक पाय असा वर सारखे ते प्रॉब्लेम. पण हे आम्हाला दिलेल्या शिक्षा समजत नाही. तर पुढच्या वेळेला हे जे स्टॉल लावलेले आहेत किंवा यांना आम्ही स्पर्धा घेणार आहे महापालिकेचं. आता आमचा एकाच भाग घेतला लहान वडील मानून. तर हे पुढची जी आपली निसर्गोत्सव होईल तेव्हा याच्यात उभा राहिलेल्या सगळ्यांचा यात सहभाग असेल की असं अपेक्षा करतो. आणि सर्वांनी मिळून महापालिकेनं आपल्या स्वतःपासून सुरुवात केली. आपल्या प्रत्येक व्यक्तीनं जर आपल्या घरातल्या लोकांना सांगितलं, घरातल्या शेजारी सांगितलं, कुटुंबाला एक लोकसंवाद निसर्ग रक्षणाची पर्यावरण रक्षणाची आपण सुरू केली पाहिजे. फक्त पर्यावरण म्हणजे फक्त झाडं लावली, फुलं लावली किंवा आणखी काय सगळे कमी असं काय संपूर्ण परिचय महाग होतं. जल आलं, वायू आलं, ध्वनी आलं, हवामानाचं आलं, या सगळ्यांचा आपल्याला विचार करायला लागेल आणि सगळ्यांच्याबद्दल आपण काम करू तरच आपण व्यवस्थितरित्या आपलं हे जग आहे, आपली जे हे सृष्टी आहे आपण वापरू शकू. तर हे असाच कार्यक्रम आपण घेतले पाहिजे की काळाकाळामध्ये केले पाहिजे. जाधव साहेबांची अपेक्षा व्यक्त केली की छोटा निसर्गोत्सव आपल्याला हा एवढे छोटेसे कार्यक्रम घेतात निश्चितच मोठ्या जागी छान लागणार अशी मला निश्चितच दिसून आलेले आहे. आणि पुढच्या वर्षी पण हा कार्यक्रम एखाद्या मोठ्या मैदानात आपण घेणार याची खात्री आम्हाला यासाठी आपण आता काय ठराविक सगळीकडे स्लोगन भाग घेतो. पुढच्या वेळेला आपल्याला पास करणार भाग झालेला आहे. आपल्याला दुसरी आवडू शकते की आपल्या कल्याण समितीमध्ये हे निसर्गाचं आणि पर्यावरणाचं रक्षण करणारी महाराष्ट्राची एक नंबरची महापालिका म्हणून कुठेतरी आपल्याला पाणीपत्र नाही मिळालं तरी आपलं नाव असं गणना केलं पाहिजे. जिथं खरंच पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं काम होते तिथं आपण आम्ही निसर्गोत्सव आयोजित केला. या निसर्गोत्सवाला आपण सर्वांनी इथं उपस्थिती लावली. कारण हे सगळं आपल्याला काम सोडून कामधंदा आपला सगळा सोडून निसर्गोत्सव उभं राहायचं तरी पण तुम्ही आला की खरंच एखादा चांगला निसर्गप्रेमी करू शकतो. त्याबद्दल महापालिकेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी आपण आपल्या आणि केंद्राच्या लोकांना जास्त संख्येने इथं निसर्गोत्सवात भाग घेऊन ही चळवळ आपण शासकीय चळवळ न राहता किंवा महापालिकेचा निसर्गोत्सव न राहता कल्याण डोंबिवली शहराचा निसर्गोत्सव कसा होईल यासाठी आपण आता आपल्या पद्धतीने आजपासूनच प्रयत्न केले. तर एक थोडा तरी आपला भाग म्हणतो आपण एक दशावधी ते चौथावधी आता आपण आपल्या कल्याण डोंबिवलीला जर दिला महाराष्ट्रातील देशातून आता सर्वांनी दिला तर हे खूप मोठं काम आपल्या जगासाठी होईल, आपल्या भारतासाठी होईल अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि इथे जे विजेते थांबले आपले त्या विजेत्यांचं पण अभिनंदन करतो. आणि माझे दोन शब्द माननीय जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे कंटाळवाणा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आता आहे. तरी मी बोलू इच्छिते निसर्गोत्सव 2022 ही संकल्पना पहिल्यांदाच आमच्याकडे राबवली गेली आणि ही संकल्पना आमच्या मनात सर्वांच्या रुजवणार आहे. आमचे आयुक्त साहेब जरी आज इथे नसले तरी प्रथमतः त्यांचे आभार मी मानू इच्छिते. आमच्या शहरावरील सपना कोळी त्याही याच्यामध्ये आम्हाला वारंवार सूचना देतात, मार्गदर्शन करतात. त्यांचेही आभार मानणं मला फार गरजेचं वाटतं. त्या व्यतिरिक्त आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उभाळे साहेब, मुख्य लेखा परीक्षक पाटील साहेब, आमचे खाते प्रमुख आम्हाला कायम प्रोत्साहन देणारे आमचे जाधव साहेब, या निसर्गोत्सवाच्या प्रवेशासाठी हिरिरीने मतदान देणं ते आपले योगदान देणारे भागवत साहेब, राठोड साहेब आणि मोरे साहेब. त्यानंतर या कार्यक्रमासाठी तसेच या कार्यक्रमासाठी अनेक दिवस आमच्या खांद्याला खांद्या लावून स्वतःहून काम करणाऱ्या रुपाली शाहीवाले मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, आम्हाला मत पुरवणाऱ्या चेकरा मॅडम आणि उपस्थित सर्व निसर्गप्रेमी आमचे पत्रकार बंधू सर्वांचे खूप खूप आभार. एकच इच्छा व्यक्त करते यावर्षी निसर्गोत्सव 2022 आपण साजरा केला. पुढच्या वर्षी निसर्गोत्सव 2023 साठी सुद्धा आपण याहून जास्त संख्येने प्रतिसाद द्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. याच्यानंतर अजून एक मला सांगायचं आहे की इथे मेडिसिन प्लॅनबद्दल एक कार्यशाळा आपण आयोजित केली आहे. सर्वांनी त्याच्यासाठी उपस्थित राहावी.